गुड मॉर्निंग गाईज. तर मी आत्ताच उठली. आत्ता वाजली 10:30 आणि आता आम्हाला जायचं आहे बारं द्यायला. मम्मीसोबत चालली आहे मी. मम्मी पुढे गेली वाटतं, काय माहिती कुठे आहे, दिसत तर नाही आहे इथं. आता जाऊयात आपण मम्मीला शोधत शोधत. चला बघा कोण आहे. आई बसलं. मम्मी मला आता सापडली, गव्हाला बारं देते आहे. गहू इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर शरीर. त्याच्यातून खूप सारे फायबर्स, प्रथिने, असं खूप सारं काय काय भेटतं. त्यातून ऊर्जा आपल्याला बॉडीत पचन होण्यासाठी खूप मदत करतं गहू. आणि इथं बाबांनी पाणी दिले वाटतं, खूप चिखल आहे खाली. इकडं आपलं गहू. इंस्टाला मी खूप साऱ्या पोस्ट केल्या, 2-3 पोस्ट आहेत गव्हाच्या. गेले होते खाली आणि पडलेच होते आता. आणि इथे पाणी चालू आहे. इथे माझी मम्मी आहे. उठल्या मला ती रानात घेऊन आली आणि रानात घेऊन आली तर आली. माझी चप्पल चिखलानी भरली तर भरली. मी पडले पण असते. असं बारं देतात. तुम्हाला येतं का देता? येत असेल तर नक्की सांगा. मी पण दिलं असतं, पण मातीने माझ्या पायाला खाजवायला येते म्हणून मी बारं देत नाही. इथं अण्णाबाबांच्या रानात त्यांनी झाडं लावली कसली तरी आंब्याची. ते आता इथं नसतात, ते पुण्याला. कुठं असतात ग मम्मी अण्णाबाबा कुठं असतात? चिंचवडला असतात ते. आजी वारल्यापासून तिकडेच असतात. आजी होते तोपर्यंत इथंच होते ते सगळे. त्यांनी खूप सारे झाडं लावलेली आहेत. त्यातली 1, 2, 3, 4, 5 पहिले कधीतरी लावलेली, ती मोठी झालेत आता परत त्यांनी नंतर आंब्याचीच लावले. काय बघा इथे तुम्हाला दिसतं ते सगळे. ते पिंक कलरचं घर आहे ना पुढे, तिकडं ते झालं ते त्यांचं आहे. तिथून इथपर्यंत त्यांचं रान आहे, इथपर्यंत. आणि इथून इकडं सगळं आपलं, ते पाठीमागं झाडापर्यंत सगळं आपलं आहे. आणि इथून आपलं परत घर पण दिसतंय. हे शेजारच्यांचं घर आहे, तर तिथं आजी बसल्यात ना, त्यांचं तो बंगला आहे. अलीकडचा हा आपला आहे. अरे बंगला हरवतो राव मम्मी आपला. हा वाला आपला आहे आणि तो वाला तर तिथं खाली आजी बसल्यात त्यांचा आहे. असे 2 बंगले शेजारी झालेत. मला लय ऊन लागतंय. मी अजून नाश्ता पण नाही केला. मला मम्मीने तसंच आणलं इकडं. आत्ताच उठले ना मी. हाय अशी चालू. तिचं अजून बारच द्यायचं चाललं. तिचं बारं काय देऊन झाले नाही. बारं देऊन झालं इथं येऊन बसेन. मग ते भरत तोपर्यंत परत मला इथंच उन्हात तापवण. तोपर्यंत मला नाश्ता नाही देणार. नाश्त्याला काय असतं माहिती ना, चहा चपाती, दुसरं काहीच नाही. हमारे इधर ऐसा ही होता है. दररोज काहीतरी वेगळं खाऊशी वाटतं, पण इथं आम्हाला काहीच भेटत नाही. इथं जर खायचं म्हणलं काय वेगळं चोचले असतील खाण्याचे, तर इथून डायरेक्ट फाट्यावर जावं लागतं. फाट्यावर गेलं की मग 300-400 रुपये घालवल्याशिवाय आपल्याला काही रिटर्न येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला फाट्यावर कोण पाठवतच नाही. लई ऊन लागते. जाऊ द्या. आज लई कामं करायची दिवसभर. इकडे जुन्या घरातून सगळी भांडी इकडे आणून ठेवायची नवीन घरी. आणि मम्मीचं काय काय काम झालं काय माहिती. हाय बघू आपण काय पुढं. चला. अजून काहीच बारं देऊन नाही झालं. जाऊ आपण नंतर. मी घरी गेल्यावर तुम्हाला परत सांगते कसं काय स्टोरी आहे, आज काय करायचं काय नाही करायचं. आता मला मम्मीने उठवलंय. मम्मीने न बघता बारं दिलं होतं, म्हणून आता आम्ही चाललोय तिकडं बारं भरलंय का नाही ते बघायला. आणि मला असं वाटतं आज मम्मी मला एकदा तरी पाडणार आहे, कारण रस्ताच खूप डेंजर आहे. गवत होतं, मला वाटलं. ते बघ कशी चालली. मम्मी मला ऊन लागतंय. मला दे ना काहीतरी. काय नको तुला तापन. मग सनस्क्रीन संपली. सांगितले पप्पांना, मम्मीला सांगितले पप्पांना सांग म्हणून. बघू कधी सांगतील. मी सांगितलं चालेल. सांगितलं काय म्हणले मग?
आपल्याला काय माहिती नाही नंतर सनस्क्रीन आणि फिनस्क्रीन कसली असते. संस्कृत माहित नाही. ऐसे कसे गहू म्हणतात ह्याले, गहू. समजलं का तुले? गहू म्हणतात याले. आलता ना लाईक ट्रेंड. काय काय समजलं का तुले? आणि काय काहीतरी म्हणतात मला, काहीतरी त्या पोळीचं नाव होतं. ट्रेंडच माहित नसते तिला. ट्रॅक्टर आलाय आपल्या छोटा ट्रॅक्टर आहे. छोटा छोटा खेळायचा नाही हो, तो असा एवढूसा ऑरेंज कलरचा. आवाज येतोय त्याचा. काय ग कशी बघती पाणी? आले यार. दाखव. दिसलं का पाणी? लय न बघता बारं कोणतं दिलं हे? बारं न बघता देती. हो वारुळ आले आले. सक्सेस भेटला मम्मीला. न बघता बारं दिलं तरी पाणी येतंय. आता परत जायचं का रिटर्न? ते बघ इथपर्यंत आलं. आले कडे. अयो इकडे हे बडा अनाडी लडका इसको समज. कुठून आले ते? तेव्हा विकतलं. आणि मग इकडचं कुठे? अरे तेच आहे, एका साईडने आले. इकडून गोरी दिसते पण ऊन लागते. आता येऊ मग काय येतच बसायचं का? आता फिर से जाएंगे. राहत हे बघा आपला ऊस. याला ऊस म्हणतात. याला याला काय म्हणतात? ड्रम. येड्यावानी नाही काही. परत इथे दगडी येत ना खाली, त्याच्यामुळे पडले. आता जाऊयात फिर से घर को. ए मम्मी फूल फूल फूल. याचं खालचं लय छोटं आहे पण फूल एवढं सुंदर, खूप ब्युटिफुल. आता इथे लावूयात. हे बडा अनाडी. असं मस्त मस्त रानात येऊन फुलं बिलं. यांचा पण गहू आहे शेजारच्या आजींचा. त्यांचा गहू आहे. त्यांनी आधी लावलं होतं म्हणून त्यांचा मोठा झाला आहे. आपण त्यांच्यानंतर लावला होता 10-15 दिवसानंतर, म्हणून आपला अजून छोटा आहे. पण लय मस्त दिसतो. मम्मी मी परत पडले होते असते. हां आता घरी गेल्यावरती मी जरा नाश्ता बिष्टा करते. मग तोपर्यंत मम्मी परत ती भांडी बिंडी घासणार आहे. मग भांडी आपण इकडं शिफ्ट करतानाचा पण मी व्हिडिओ काढेन. मग तुम्ही पण बघा आपल्याकडे किती सारी भांडी आहेत, जागा किती आहे ठेवायला, कुठं कोणतं भांडं ठेवायचं सगळं दाखवणार. ते बघूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.